आमचं परिवार किती छान होता. साधेच होतं पण सुखी होतो. पण त्या एका सवयीने सगळंच संपवलं. ए जेवायला आण. हे घ्या. कुठे होतात आतापर्यंत? रात्रीचे 11 वाजून गेलेत. पोरं केव्हाचे झोपून गेलेत. तुमचं रोजचं झालंय. अर्ध्या अर्ध्या रात्रीपर्यंत येता. थोडीशी फॅमिलीची काळजी आहे की नाही तुम्हाला? काय तुझी कटकट? नेहमी नेहमी पैशाची कटकट. माझे पैसे मी काही करणार. जा या घेऊन जेवण. मी ना जेवण करत. पप्पा, आज शाळेची फी भरायची आहे. आजची शेवटची तारीख आहे. पैसे नाही आहेत आज. उद्या भरू. जा. हां, कसे असतील पैसे? काल मित्रासोबत रात्री पार्टीत उडवली असतील ना? अरे थोडंसं तरी पोराच्या शिक्षणाचा विचार करा. काय रोज रोज कटकट लावते? डोकं नको खाऊ माझं. माझे पैसे मी कुठे उडविल नाही तर पिईल नाही तर काही करेल. तू कोण आलीस तर सांगाल मला. चाललो मी माझं बाहेर. ठीक आहे, पाडा डबा. मम्मी, ते बुटामध्ये काय आहे? चटणी आहे आणि पोळी आहे. काय मम्मी, इतकं मला भाजी नाही का? मी मिक्स म्हणजे होतात. अरे बाळा, हा भाजीपाला सगळं संपलंय ना. पण पप्पा आज पैसे देतील. मग मी भाजीपाला जाऊन आणेन, तुझ्या आवडीचं बनवी ना. ठीक आहे, पण आज एवढं घेऊन जा. ए काय चाललंय? डोकं दुखत आहे माझं. चाय घेऊन ये लवकर. आणि रात्रभर कुठे होतात तुम्ही? अरे घरादाराची काही काळजी आहे का नाहीये? रात्रभर तुम्ही बाहेर चालले जाता तुम्ही मित्रांसोबत. हा, आणि काल शाळेच्या फीचे पैसे घेऊन गेला तर कुठे आहेत ते? त्या पडतात. मला पोराची शाळेची फीस भरायची आहे. काय पैसे 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 करतायस? माझ्या मित्राला काम होतं, त्याला दिले मी पैसे. दे. पैसे मित्राला दिले का बाटली उतरवले? फीस द्यायची आहे, किराणा सामान भरायचं आहे, घरात भाजीपाला आणायचा आहे, पोरानं किती दिवस झाले कपडे घेतले नाहीयेत. काहीच वाटत नाही का तुम्हाला? नुसतं पिणं पिणं पिणं, नुसतं दारू मध्ये सगळं फुलून राहिलं. हॅलो. अरे कुठे आहेस? आज आपल्याला पार्टी करायची आहे. हो हो, माझ्याकडून पार्टी राहणार आहे. आज माझा पेमेंट झालेला आहे ना. मस्त एन्जॉय करू आपण दिवसभर आज. आज तरी वाटू द्या. मुलांच्या औषधं आणायला पैसे नाहीयेत आणि तुम्हाला मित्राला पाजायचं आहे. थोडेसे तरी घरात लक्ष द्या. मी तुला थोडा वेळ फोन करतो. तू कशाला आली तिथे? माझ्या मित्राचा फोन चालू होता, तू कळत नाही का? आणि तुला काय सारखं सारखं पैसे पैसे विषय करत राहतेस? तुला तिकडे. मम्मी, काय झालं? पप्पांना पुन्हा एकदा मारलं का? हो बाळा, माहित नाही तुझे पप्पा कधी सुधारतील. आता समजण्याच्या पलीकडेच गेले तुझे पप्पा. सगळ्या आयुष्याचं वाटोळं केलंय त्यांनी. मी पप्पाला समजून सांगू का? हो रे बाळा. पप्पा, मम्मीला मारत नको जाऊ. आम्हाला भीती वाटते. आणि तुम्ही दारू पिणं सोडून द्या. मला साड्यात चिरवतात.
आता हे 2-3 वेळ झाले तुमचा. आता तरी मुलाचा विचार करा तुम्ही. पैसे पाहिजे? दारू प्यायची आहे? आणि मरणाच्या दारात उभे झालात तरी तुम्ही सुधारले नाही. तुमच्यासाठी काय काय नाही करत आहोत आम्ही. चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये बघत आहे तुमचं ट्रीटमेंट करायसाठी आणि तुम्ही हे असे शाळेतल्या पोरांना निबंध लिहायला सांगितलं माझ्या बाबांचं. आणि काय दिलं माहिती तुम्हाला? वाचून बघा म्हणजे समजेल तुम्हाला. घ्या. सकाळचे पप्पा खूप छान असतात. ते माझ्याशी हसून बोलतात. ते मला चॉकलेटचे प्रॉमिस करतात. तेव्हा मला खूप छान वाटते. तेव्हा मला वाटते माझे पप्पा सर्वात चांगले पप्पा आहे. पण संध्याकाळ झाले की मला खूप भीती वाटायला लागते. कारण मग रात्रीचे पप्पा घरी येतात. रात्रीचे पप्पा आल्यावर घरात खूप जोरात आवाज येतो. मम्मी रडायला लागते. रात्रीचे पप्पाला नीट चालता येत नाही. तेव्हा मला माझे पप्पा वापस कर. हे काय करतायस तू? अहो तुमच्या इलाज करायसाठी पैसे पाहिजेत आणि म्हणूनच मी हे दागिने विकते. आता याच्याशिवाय आपल्याकडे काही उरलेलंच नाही आहे. म्हणून मी याला विकून पुन्हा पैसे आणते आणि तुमचा चांगल्यात चांगला इलाज कर. मग सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही आमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहात. दुसरं आम्हाला काही नको. नको, असं काही करू नको. मला वाटलं दारू पिऊन मी स्वतःचं नुकसान करतो, पण याच्यामुळे माझ्या पूर्ण फॅमिलीचं नुकसान झालं आहे. आजपासून मी दारूला हात लावणार नाही. हे ठेवून दे तू आतमध्ये. पप्पा खरं तुम्ही दारू सोडणार का? हो, आजपासून दारूला हात लावायचा नाही. बाय. बाय. चल येतो. बाय. बाय.